हा भुईचक्कर लाव. पाऊस लाव, एक पाऊस लाव. पडवळ बोला सत्ता काय झालं? कांबळे शिंदे तुम्ही बी या. या इकडे या. बोला दादा. अहो साहेब तुम्ही असं का थांबलाय? तुम्ही बी उडवा की फटाके, साजरी करा दिवाळी. वाघमारे मॅडम प्लीज. नाही म्हणजे मला मान्य आहे तुमचे प्रोटोकॉल असतील, तुमचा बंदोबस्त आहे, पण ह्या बिचाऱ्यांना दिवाळी साजरी करू द्या ना. तेवढाच त्यांना बी जरा आनंद वाटेल. नाही अर्थात तुमची परमिशन असेल तर प्लीज. मॅडम मॅडम पोलीस स्टेशन सगळ्यात मोठ्या अनुभवी मॅडम भारती मॅडम, तुम्हाला माझ्याकडून म्हणजे माननीय नगरसेवक प्रवंत लक्ष्मण माने यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला पण. वा वा भारती मॅडम वा, काय शब्दांची बचत केली आहे तुम्ही. तुला पण वा. वाघमारे वहिनी असं मी अजिबात म्हणणार नाही, मी वाघमारे मॅडम म्हणणार. स्नेहाचा दिवा उजळला तुम्ही सत्याच्या वाटेवर चालला. स्नेहाचा दिवा उजळला तुम्ही सत्याच्या वाटेवर चालला. सुख शांती लाभो तुम्हाला या दीपावलीच्या सणाला. या दीपावलीच्या सणाला तुम्हाला सुद्धा माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला बी दीपावलीच्या शुभेच्छा. हा बघितलं का भारती मावशी मॅडम, अशा शुभेच्छा द्यायच्या असतात. आणि तुम्ही काय तुला पण तुला पण. चला येत. बलमा हा कोण आलं होतं रे सत्याच्या रूम मध्ये? हा ते कोण होता ते बघितलं नाही मी, पण पाठीमागनं असं चाललेला चेहरा का बघितलं नाही. कारण काय आहे सत्याला तर भेटायला लई लोक येतात ना, आता कुणा चेहरा लक्षात ठेवायचं आणि ते बघितलं पण नाही ना चेहरा, त्याच्यामुळं ते असं. आणि असा संशय कुणावर नाही. घराच्या कौलावर नाही येऊ देतो का लोकांना भेटायला? बलमा खरं खरं सांग, खरंच कुणी आलं होतं? अहो खरंच शिरलेलं, म्हणून तरी तुम्हाला लगेच कॉल केला आणि लगेच बोलून घेतलं का, कारण शिरलेलं. आई शपथ, माझा डंटेला टाइम झाला म्हणजे रनिंगचा. सकाळपासून गोडधोड लय खाल्ले ना, तळलेलं सगळं खाल्लंय, त्यामुळे मला आता एक्स्ट्रा पळायला पाहिजे आणि तो टाइम झाला माझा, गेलं पाहिजे मला. भारती मॅडम चला येतो. हा चला चला पप्या जा इकडे चल, जरा डिलिव्हरी करायचं. तुझं तो कराय मला नाही यायचं. त्याच काम आहे, चलू कर. तुझं तू करणार मला नाही यायचं. मुस्कन हाणे चल. फटाके फोडायचे परत फोडायचं. अरे नाही मी तुझं काम करणार नाही म्हणजे नाही करणार रे. पप्या तुला एकदाच सांगतोय मी, मान्य मी मान्य. माझा शब्द वारडातलं कोण सुद्धा पाडत नाही. तू सुद्धा हे शब्द पाडायचा नाहीस म्हणजे नाही. वा रे वा मान्य. जेला तो तेव्हा कुठे गेलता मान्य? हा नुसते यायचे पप्पू शेटला सोडा आणि बाहेर गेल्यावर तुमच्याच कामात बिझी. वा 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 कळतंय रे कळतंय. पप्पू शेट आता तुमच्या आयुष्यातनं आठवणीतनं वाळूसारखा उडून गेला. नाही करणार मी काम. ए पप्या ए पप्पू शेट म्हणायचा. बर पप्पू शेट प्रेमाने. पप्पू शेट एवढं आमचं प्लीज काम कराल का? जरा भूतकाळात जावा तुमच्या, आठवा सत्य आणि वाघमारे वहिनीने तुझ्यासाठी काय काय केले. त्यावेळी लय मानायचं दोघांना. आता काय झालं रे? हा नाही आता काय झालं, तू आता पप्पू शेट झालास ना, तुझ्याकडं पैसा आला, 4 डंपर सोनं, मोठा माणूस झालास रे तू, मोठा माणूस झालास. म्हणून ह्यांना विसरलास रे तू, विसरलास. तुझ तू एवढ्या हलक्या काळजाचा असं अरे
काय होतंय बस इथं. काय होतं बघा. तुझं हे वागणं पण मला कसं तर होतंय. एवढं वाईट आहे मी. हा मग ठीक आहे मी त्या दोघांसाठी करायला तयार आहे काय बी. अरे पण मंजूताई माझ्यावर चिडली. केवढा मुस्काटलाय तिने मला. अरे आता तर गोळीच घालेल की. घालू दे की मग. हा म्हणजे किड्या मुंग्यासारखं मरण्यापेक्षा लाडक्या बहिणीच्या हातनं मरणं सुख आहे. आणि माझी एखादी बहीण असती तर मी तिला बंदूक दिली असती म्हटलं असतं घाल गोळे. मग बोल की. हा? बोल की मग. पण मला बहीण नाही ना. तुला बहीण आहे त्यामुळं. अरे कसलायस रे कसलायस. अरे दोस्त आहे का दुश्मन आहे. काय बी काम असलं तर मला पुढं करता. नाही काम करणारच नाही मी. तुला वाळू पाहिजे सिमेंट पाहिजे ईट पाहिजे देतो पण मी काम नाही करणार. पप्प्या 3 वर्ष झालं त्यांनी दिवाळी साजरी केलेली नाही पण आता करतोय. पण आता किती सुखात आहे किती आनंदात आहे त्यो. त्याच्या चेहऱ्यावरच तुला आनंद नको आहे का. हा नको आहे का सांग मला फक्त. पप्प्या तुला शेवटचं सांगतोय मी. जर तू हे काम केलं नाहीस तुझी सगळी वाळू उचलून घेऊन येणार आणि त्यात पुरणार तुला लक्षात ठेव. ठीक आहे मी करतो त्यांच्या दोघांसाठी. पप्पू शेठ घाबरत नाही. ते सत्या दादा मंजूताईसाठी मी करायला लागलोय. पप्पू शेठ मला माहित होतं तुमचं मन असं आबाळासारखं मोठं आहे. या माझ्या मिठीत या. मन नाही मारायची मिठी. बरं राहू द्या पप्पू शेठ चला या चला या. पप्पू शेठ सगळीकडे लक्ष द्या. कुणाला जेवण अजिबात कमी नाही पडलं पाहिजे. तुम्ही कशाला टेन्शन घेताय. मी आहे ना. मी एकदम जबरदस्त तयार केली जेवणाची. सगळी व्यवस्था एकदम डन आहे. 4 डंपर भरून माणसं आणले. तुम्ही आपल्या माणसांची काळजी घ्या. बाकी मी बघतो जेवणाचं सगळं. हा येऊ का गडबडत आहे. भारती मावशी पडवळ कांबळे तुम्ही जेवून घ्या. आणि हे बघा अजिबात लाजायचं नाही. हक्कानं जेवायचं आणि पोटभर जेवायचं. हो सत्यदादा बाकीचे कॉन्स्टेबल जेवायला बसलेत म्हणून आम्ही थांबलोय. अहो मी तिथनंच आलोय आता. सगळ्यांचं जेवण झालंय. तुम्हीच राहिलाय. जावा जेवून घ्या. थँक्यू सत्यदादा. अहो किती विचार करता तुम्ही सगळ्यांचा. हो त्यात काय एवढं. जावा जेवून घ्या. कांबळे चला. भारती मावशी अजून कोणी जेवायचं राहिलं असेल तर त्यांना बी सांगा जेवून घ्यायला. हो नाही कसं आहे माझ्या घरातनं कोणी जेवल्याशिवाय गेलेलं मला अजिबात आवडत नाही. मंजू तू पण थोडंसं जेवून घे चल. नको आहे मला तुम्ही जा. अगं असं काय करतेस. थोडं तरी खाऊन घे ना. दुपारी पण नाही जेवलीस तू. भारती मावशी मला भूक नाहीये. म्हणजे अगं मला माहितीये तू का जेवत नाहीयेस ते. एक काम कर देवीचा प्रसाद समजून तरी जेव. भारती मावशी मला खरंच भूक नाहीये. तुम्ही जा मला नाही जेवायचं. मंजू अगं सकाळपासून न खाता काम करतेस. हे बघ सत्याचा राग ना जेवणावर काढू नकोस. तुझा आहे ना हट्टीपणा मला अजिबात आवडत नाही. हा भारती मावशी जा ना तुम्ही जेवून घ्या. मंजू अहो थांबा वाघमारे. एकदा कोण आलंय बघा तरी. आजी तुम्ही तर काय करताय. अहो आजचं घरचं जेवण त्यांनीच केलंय. आणि वाघमारे मॅडम मला माहिती आहे तुम्ही या घरचं जेवण नाही जेवणार ते. अहो हे जेवण ह्यांच्या घरून आलंय. हे नक्कीच जेवू शकता तुम्ही. अगं पोरी मीच केले हे जेवण. 2 घास खाऊन घे पोरी. मला पण बरं वाटेल बघ. खाशील ना. वाघमारे आज लक्ष्मीपूजन आहे आणि तुमच्या समोर साक्षात अन्नपूर्ण देवी आहे असं समजा. निदान त्यांच्या जेवणाला तर नाही म्हणू नका.
या मावशी. आपण प्रेमाने एखादी गोष्ट बनवली ना, आपल्या प्रेमाचा रंग पण त्यात उतरतो. काय करत होतास तू? जरा म्हणून काळजी नाही. कशाला हिरोगिरी करत होतास? सणावाराचं कशाला वागायचं असं? इथून पडला असतास तर घरच्यांचं काय झालं असतं? माझं काय झालं असतं? थंडी खूप वाढली आहे ना. हो दिवसाचं मेला मरणाचं गरम होतं. ऑक्टोबर हीट. नाही तर काय. आणि संध्याकाळी पाऊस. काही सांगता येत नाही नाही. तर. काही होत असतं नुसतं. चला गरमागरम चाय आलाय, गरमागरम चाय. हो शिंदे दादा या, तुम्ही पण या. भारती मावशी थंडीची टेन्शन घेऊ नका, मी ब्लँकेट घेऊन आलो तुमच्यासाठी खास. कशासाठी येतं ते? काय प्रश्न विचारता तुम्ही? आता ब्लँकेटचा दुसरा आयुष्यात काय उपयोग असतो का? अहो थंडी खूप पडल्या भारती मावशी, म्हणून घेऊन आलोय मी. काय अरे कसला विचार करताय तुम्ही? हा कळलं मला काय. मॅडम ना घाबरताय का तुम्ही? अजिबात घाबरू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी बोलतो त्यांच्याशी. मी बोललो की विषय संपला. कसं आहे थंडी खूप आहे हो, आणि तुम्ही सगळे आजारी पडला तर ड्युटी कशी करणार ना? बरोबर आहे भारती मावशी? आणि काय चहा वगैरे लागला पडवळ तिथं ठेवलाय गरमागरम चाय. आपल्या पोरांना हाका द्या, लगेच पोरं हाजीर. हा टेन्शन घेऊ नका. गेले ब्लँकेट. हा ठीक आहे दादा, ठीक आहे. भारती मावशी ठीक आहे. पडवळ ठीक आहे. ओके. अजून कसला विचार करताय? आता जास्त विचार करू नका. आणि कुठं घाबरत आहे मॅडम ना? अहो त्यांनी विचारलं तर बिनधास्त सांगा, माननीय बळवंत लक्ष्मण माने यांनी दिलेत म्हणून. आणि माझं नाव घेऊन पण जर काय बोलल्या तर आहे अशा ब्लँकेट मागं द्या, म्हणजे मी माझं मी घराला घेऊन जातो. नाही का असं म्हणायचं होतं मला. चला चला आपण चहा घेऊया. चला या. मॅडम हे घ्या. काय हे? ब्लँकेट. ते सत्या नाही, सत्याचे पप्पा सासरे बुवा माझे ते काय म्हणाले, पोलिसांना थंडी वाजत असेल त्यांना दे म्हणून द्यायला आलोय. हे घ्या. नकोय मला. अहो असं काय करताय वाघबार मॅडम? अहो थंडी लय पडल्या, म्हणजे इकडं लय असती. तुम्ही कसं 3 वर्ष मुंबईला होता ना, त्यामुळे तुम्हाला थंडी माहित नसणार आहे. अहो इकडे एवढी थंडी असते, एवढी बेकार की बासच. अहो बर्फ पण उकळून घ्यावा लागतो. तर माझं मी बघीन कसं राहायचं ते. जा तू. अहो पण मॅडम अहो जरा समजून घ्या, थंडी खूप आहे. तुम्ही आजारी पडला तर सत्याच्या पप्पांना सासरे बुवांना माझ्या त्यांना बरं वाटणार नाही ना तुम्ही आजारी पडलेलं, म्हणून म्हणतोय घ्या. बरं ठीक आहे राहून दे. चला येतो. बलमा हा ठीक आहे. मला वाटलेलं तुम्ही सत्याच्या पप्पांचे शब्द खाली पाडणार नाही. हे नकोय मला. मला सांग तुला काय वाटतंय? अहो मला काय लय वाटत असते, पण या घरात चालणार आहे का माझं? मला लय काय वाटत असतं. तुम्हाला खरं सांगू का, मी नगरसेवक पदाचा उमेदवारच नाही. माझ्यासारख्यांना मुख्यमंत्री झालं पाहिजे असं मला वाटतं, पण काय वाटण्याला काय मत? मी काय बोलते ते नीट ऐकून घ्या आधी. सत्यावर कोण हल्ला करणार असेल? म्हणजे असा कोण सत्याचा दुश्मन आहे जो त्याच्या जीवावर उठलाय? हल्ला दुश्मन? अहो मीच.
काय? अहो मीच तोच विचार करत होतो की कोण हल्ला करेल सत्यावर, तो पण मान्य नगरसेवक बळवंत लक्ष्मी माने इथं असताना मी तोच विचार करत होतो. तुला माहित असेल की. हा तुला माहित नाही असं होऊच शकत नाही. हा हा बरोबर आहे तुमचं, पण मला माहितच नाही ना कोण आहे तो. कोण आहे तो माहित असता ना तर मी सोडला नसता अजिबात. हा बर येतो, माझा टिलीचा टाइम झाला. हा काय? कसला टाइम? व्यायाम. हल्ला, दुश्मन कधी पण हल्ला करू शकतो ना. आपण सतर्क राहिलं पाहिजे, आपण मजबूत असलं पाहिजे, आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे व्यायाम करून. त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. मी येतो, माझा टाइम झाला. चला बघा आपल्याला येतो. पडवळ पडवळ एवढं का घाबरलाय तुम्ही? घाबरलोय कुठे, घाबरलो नाही. हो पडवळ कधी कुणाला घाबरतो काय? आडनाव पडवळ असलं तरी ताकद भोपळ्या एवढी आहे माझ्यात. ते दिसतच आहे मला. बर पडवळ, पण मला सांगा तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन कसलं आहे हो? म्हणजे दुपारी जे टेन्शन होतं तेच आहे का? तोच विषय आहे का? नाही तसं काही नाही. पडवळ, तुमचा चेहरा ना लय बोलका आहे बघा. तुम्ही काही सांगितलं नाही ना तरी बी मला तुमच्या चेहऱ्यावर दिसते काहीतरी विषय आहे. काय झालंय? आता काय वेगळं सांगणार सत्यदादा, तोच विषय मुलगी बघायचा. अहो आमचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जोडले गेलेत. आमचं सगळं ठरलंय, मुलांची नावं काय ठेवायची, त्यांना कुठल्या शाळेत टाकायचं. फक्त अजून बघण्याचा कार्यक्रम होत नाही म्हणून अडलंय. त्यात ड्युटीमुळे वेळ देता येत नाही, मॅडम सुट्टी देत नाहीत, आणि आता तर बबडीने मला शेवटचा चान्स दिलाय. मग तो चान्स तुम्ही घ्या पडवळ. अहो पण कसा? अहो मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना म्हणजे आमच्या वहिनींना मी ज्या ठिकाणी सांगतो तिथं बोलवा. उद्याच बोलवा. उद्या? हा मग चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? अहो पण मी इथे नसलो तर मॅडमना संशय नाही का येणार? अहो मला सस्पेंड करून टाकतील त्या. त्याची काळजी तुम्ही करू नका. त्यांच्याशी काय बोलायचंय ते मी बघेन. तुम्ही फक्त मुलीकडच्यांना कळवा, बाकी पुढचं पुढे बघू आपण. वाघमारे एवढं थंडीत माझ्यासाठी ड्युटी करतात. मला नाही झोप लागायची अशा वेळी. आज मी बी जागा राहतो. बलमानं ब्लँकेट दिलं होतं तरी यांनी घेतलं नसणार मुद्दाम. रागा पुढे स्वतःची बी काळजी करायची असते हे अजिबात लक्षात राहत नाही वाघमाऱ्यांच्या. आम्या, हा दादा. एक नंबर काम केलं बघ शेकोटी करून. एक काम कर, अजून लाकडं गोळा कर आणि सगळ्या पोलिसांना बोलून घे. हा थंडी वाजली पाहिजे. हा ओके. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार.
चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनानं मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा हा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल हे दूर झाला वाटा सारा मिटून गेल्या दिशा घडी घर कसला आळ नाही काय म्हणावी नशा रुजवातीच्या साचरताही फूल पडली जणू नाशिकताही अजून थोड्या वेळ हात धरून ठेवला असता तर काय बिघडलं असतं वाघमारे.